निवडणुकीच्या अगोदर मित्रपक्षांना डावलायचं आणि नंतर सत्ता स्थापन करताना सोबत असल्याचं सांगायचं ही भाजपची सोयीस्कर भूमिका नेहमी असते। शिवसेनेची भूमिका ठरवणारे भाजप कोण? जिल्हा परिषदेमध्ये भाजपला पाठिंबा द्यायचा किंवा नाही याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाहीये। शिवसेनेचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो आदेश देतील त्या पद्धतीनं आमचा पुढील निर्णय असणार आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराजे देसाई यांनी दिली आहे। सांगलीमध्ये देसाई प्रसार माध्यमांशी बोलत होते। एका लुगड्यानं कोण म्हातारं होत नाही, निवडणुकीच्या अगोदर आणि त्यानंतर महापालिकेमध्ये भाजपनं निर्णय घेतले। आता जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना आम्ही जो निर्णय घ्यायचा तो घेऊ। सांगली जिल्ह्यात निवडून आलेल्या शिवसैनिकांची चर्चा करून त्यांची भूमिका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सांगितली जाईल। त्यानंतर शिंदे साहेब सांगतील तो निर्णय आम्ही घेऊ, असंही मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितलंय। सत्ता स्थापन करताना सांगली जिल्हा परिषदेमध्ये आणि वेगवेगळ्या पंचायत समित्यांमध्ये पक्षाची ठेवायची या बाबतीत निवडून आलेल्या सदस्यांचं आणि इथले स्थानिक जे आमचे जिल्हा प्रमुख आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून आजच्या बैठकीचा इतिवृत्तांत हा मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे उद्या किंवा परवा मी मुंबईला गेल्यानंतर समक्ष त्यांच्याकडे सादर करेन, त्यांच्याशी चर्चा देखील करेन आणि मग पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब काय भूमिका पक्षाने घ्यायची या बाबतीत ज्या काही आदेश देतील त्याप्रमाणे शिवसेना आपली पुढची भूमिका ठरवेल। माझ्याबरोबर तिकीट वाटपात महानगरपालिकेच्या 8 जागा देतो म्हटली अगोदर, मी तो सगळा वृत्तांत तुम्हाला सांगितलेला आहे सांगलीच्या मीडियाला, आणि 2 जागा देतो म्हटली शेवटच्या दिवशी, सॉरी म्हटले मला 2च्या वर मला देता येणार नाही। त्या डायलॉग नंतर आजपर्यंत आतापर्यंत माननीय चंद्रकांत दादांशी माझं कसलंही बोलणं नाही। एका लुगड्याने म्हातारी होत नाही पाहिजे, ही आपली मराठीतली म्हण आहे। ठीक आहे, महापालिकेला त्यांना वाटलं ते त्यांनी केलं आहे ना। आता नगर जिल्हा परिषद आहेत, अनेक पंचायत समिती अशा आहेत की जिथं निर्णायक भूमिकेत शिवसेना आहे, म्हणजे त्यांनी स्वीकारलं की अति तिथं माती झालेली आहे, हे स्वीकारलं ना त्यांनी। याचा अर्थ म्हणजे त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला ना की त्यांच्या लोकांकडनं जिथं काय अतिपणा झाला तो योग्य नव्हता, हे सुद्धा दादांनी स्वीकारलं मोठ्या मनानं, चांगली गोष्ट आहे। काय झालं मी तुम्हाला सांगतो आता। सोयीस्कररित्या भारतीय जनता पक्ष हा त्यांची भूमिका ठरवत असतो। एकदा मागं ठरलं होतं महापालिकेच्या निवडणुकीत, नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रयत्न करा स्थानिक नेत्यांनी जिल्ह्यातल्या, समजा जे पालकमंत्री आहेत, जे संपर्क मंत्री आहेत, त्यांनी महायुती करायचा प्रयत्न करा, पण समजा नाही झाली महायुती तर टोकाची भूमिका कोणी घेऊ नका, हे राज्य समन्वय समितीमध्ये ठरलेलं आहे। पण ते पाळलं गेलं, आमच्या बाजूने पाळलं, समोरच्या बाजूने पाळलं गेलं नाही। आणि मग आता जेव्हा सत्ता स्थापन करायची वेळ आली, आता बघा सुरुवातीला ते म्हणले महापालिकेच्या बाबतीत इथल्या की आम्ही शिवसेनेला बरोबर घेऊ, पण आता आमची 2 सदस्य संख्या, राष्ट्रवादीची आमच्यापेक्षा जास्त सदस्य संख्या, त्यांनी त्याला जवळ केलं। म्हणून मी म्हणलं की एका लुगड्याने कोण म्हातारं होत नाही, अनेक वेळा येतील, अनेक प्रसंग येतील पुढे, त्यावेळी बघू। पुढच्या सगळ्या भूमिका शिवसेना घेताना पाठीमागे जे अनुभव आलेत आम्हाला, त्या सगळे अनुभव पाठीशी गाठ बांधून आम्ही योग्य असेल ती भूमिका घेऊ। तर मी म्हणणार होतो मगाशी, पण मी आवरलं बोलायचं, आमची भूमिका ठरवणारे भारतीय जनता पक्ष कोण, ते आम्ही वेगवेगळे लढलो ना। आमच्या धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांचे कमळचे चिन्ह होतं, त्यांच्या कमळ चिन्हाच्या विरुद्ध आमचं धनुष्यबाणाचं चिन्ह होतं, आम्ही वेगळे लढले। आता वेगळे लढल्यानंतर सुद्धा गरज भासली की म्हणायचं ना ते आमचेच आहेत, ते आमच्या बरोबर। आमची भूमिका ठरवणारे तुम्ही कोण? आम्ही आमची भूमिका ठरवू ना, आणि आमचे निर्णय मी मागे देखील आपल्याला सांगितलं, उभं राहणं, निवडून येणं आमच्या हातात आहे। निवडून आल्यावर काय भूमिका घ्यायची, सरकार स्थापन करायची, ही शिवसेनेमध्ये आदेश चालतो, तो आदेश आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब देतील ना आम्हाला। म्हणून मी म्हणलं की माझी आजची सदस्यांच्या बरोबरची चर्चा उद्या किंवा परवा मी मुंबईला गेल्यावर माननीय शिंदे साहेबांच्या कानावर घालेन। सगळं भाजपकडे किती संख्या आहे, समोर किती संख्या आहे, आपण कशी निर्णायक आहोत, ही सगळं सूत्र हे माननीय शिंदे साहेबांच्या समोर मी आणि अनिल सुहास साहेब आम्ही मांडू। साहेब सांगतील आम्हाला काय भूमिका घ्यायची ती। आदेश कुठे झालाय अजून, ती वाट बघा ना आदेशाची। आदेश कधी होणार आहे? आजचा वृत्तांत, आजच्या बैठकीतला वृत्तांत जेव्हा मी माननीय शिंदे साहेबांसमोर मांडेन, शिंदे साहेबांना वस्तुस्थिती सांगेन, ती समजून घेतल्यावरच साहेब निर्णय घेतील ना। साहेब माननीय शिंदे साहेब सुद्धा
निर्णय घेताना फील्डवर काय परिस्थिती आहे, स्थानिक सदस्यांचं काय म्हणणं आहे, स्थानिक जिल्हा प्रमुखांचं पदाधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे, ही विचारात घेणारच ना. त्यामुळे आदेश पक्षाचा व्हायची वाट बघा तुम्ही. तेव्हा ते मुख्यमंत्र्यांबद्दल केलंच नव्हतं त्यांनी स्टेटमेंट. त्यांनी इथल्या स्थानिक नेत्यांच्या बद्दलचं वक्तव्य केलं होतं. आणि माझ्या माहितीनुसार मी जे माध्यमांमध्ये पाहिलं, मान्य आमदार सुहास बाबर साहेबांनी त्याचं स्पष्टीकरण लगोलग दुसऱ्या दिवशी दिलेलं आहे की माझा मान्य मुख्यमंत्र्यांचा अवमान करण्याचा किंवा त्यांच्याबद्दल असं एकेरी उल्लेख करण्याचा उद्देश नव्हता. स्थानिक नेत्यांच्या बद्दल ते बोललेले आहेत. स्थानिक नेत्यांबद्दल बोललं म्हणजे ते काय, एकमेक राजकारणामध्ये आपण बोलत असतो.